उत्तर आपल्याला मी मार्गदर्शन करतो. पंचायत समिती मार्फत घरकुलामध्ये प्रधानमंत्री आवास योजना घरकुल. तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना परळी पंचायत समितीला 11,788 असतं. त्यापैकी आपण 5,005 घरकुलाचं टार्गेट आपण पूर्ण केलं आणि प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाला प्रत्येक लाभार्थी नाही त्यांना 1,70,000चं अनुदान पंचायत समिती मार्फत दिलं झालं. दुसरी योजना आहे रमई आवास योजना घरकुल. ही योजना मागासवर्गीयांसाठी असते. हे प्रत्येक लाभार्थ्यांना त्याचं अनुदान 1,70,000 आहे. तिसरी योजना आहे ही धनगर समाजासाठी पुण्य लोक आहेत होळकर योजना. त्या योजनेसाठी मी त्यांना मी आपण 1,70,000चं अनुदान आपण पंचायत समिती मार्फत देतो. त्याला आपल्याला परळी पंचायत समितीला 290चं टार्गेट आलं होतं. आपण तेवढा अचीव केलेला आहे. त्यानंतर आपल्याला यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, जी की यशवंतराव चव्हाणामध्ये त्या घटकामध्ये वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, हे लोक ह्यामध्ये ॲड असतात. त्याला पण 1,70,000चं अनुदान आपण देतो. आणि आपल्या परळी पंचायत समिती मार्फत MRGS महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना त्या मार्फत प्रत्येक लाभार्थी नाही म्हणलं तर आपण विहीर देतो, शेततळे देतो, गायगोठा देतो. आणि आमच्या पंचायत समिती मार्फत गावांतर्गत पांढन रस्ते असतील, खडीकरण आहे, पांढन रस्ते, प्युअर ब्लॉकचे रस्ते पंचायत समिती मार्फत केले जातात. अशा विविध योजना परळी पंचायत समिती मार्फत राबवल्या जातात. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द समोर